चला तर मैत्रिणींनो, आपण आता वडाच्या पूर्वेच्या भागाकडे हा चिंचोळ्या आकाराच्या रस्त्यावर हळूहळू जायचे, कारण की दोन्ही बाजूने निसरडा हा असा भाग आहे. फक्त थोडाच रस्ता आपल्याला जाण्यासाठी आहे. पण आता हस्तमाताच्या मंदिराकडून खाली पुढच्या भागाकडे चाललेले, पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहे. आणि आता पूर्वेकडील भागाकडे जाऊन पाहणारे तिथे काय आहे किंवा तिथून संपूर्ण गड कसा दिसतो तुम्हाला दाखवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. सुंदर दृश्य दिसते. आकाशामध्ये अगदी काळे ढग दाटून आलेले आणि हे वरतून दिसणार हे दृश्य किती सुंदर दिसते. हे सगळं पाहण्यासाठी थोडासा त्याग तर करावा लागेल ना, आपला थोडासा वेळ द्यायचा. सुंदर गिरिदुर्गांना, गड किल्ल्यांना भेट द्यायच्या, जेणेकरून सुंदर असा वारसा हस्तांतरित करण्याचं काम ह्या आपल्या पिढीला करायचे. कारण आपली पुढची पिढी ही AI च्या जमान्यातली पिढी आहे, संपूर्ण कॉम्प्युटराईज, अगदी AI ने बनलेलीच पिढी म्हणा. आणि त्यांच्यामध्ये सगळा बौद्धिक विकास हा भरपूर होईल आपल्या पुढच्या पिढीमध्ये, परंतु भावनिक विकास हा कुठंतरी कमी दिसणार आहे. आणि हे सगळं जतन करण्याचं काम आपल्यावरती ही सगळं जबाबदारी आहे. म्हणून तर आपण ही सगळी आवड आपण स्वतःमध्ये जोपासायची आहे, वाढवायची आहे, का जेणेकरून आपली मुलंही आपलं अनुकरण करणार आहेत. कारण संस्कार हे असेच दिले जातात, आवर्जून करावे लागत नाही. ज्यावेळेला आपण स्वतःमध्ये त्या गोष्टी अंगीकारू आणि त्यावेळेसच त्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतात किंवा त्याचं अनुकरण केलं जातं. आणि सर्व त्या गोष्टी पाहून आपल्या पुढची पिढी ही नक्कीच आपला हा जो वारसा आहे त्यांच्या माध्यमातून त्या पुढच्या पिढीला देण्याचं काम करणार आहे. आणि जेव्हा आम्ही गड किल्ल्यांवरती भेटी देतो त्यावेळी प्रामुख्याने तरुण वर्ग गड किल्ल्यांना भेट देताना दिसतो. परंतु अजूनही आपला एक गैरसमज आहे. आपण शेतात काम करतो किंवा कुठलंही एका प्रकारचं काम करतो, त्यामुळे आपला व्यायाम होतो, एक्सरसाइज होते, ही आपली थोडीशी चुकीची समज आहे. त्याच्यासाठी आपण सकाळी उठून फिरायला गेलं पाहिजे, भरपूर व्यायाम केला पाहिजे. त्यामुळं आपल्या शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळणार आहे, जेणेकरून ती सर्व एनर्जी आपल्याला दिवसभर पुरते. प्राणायाम, योगा ह्या गोष्टी केल्या पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. BP, शुगर, स्थूलपणा ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहू आणि आपलं मानसिक, शारीरिक आरोग्य निश्चितच उत्तम राहणार आहे. जेणेकरून गड किल्ल्यांना भेटी द्या, नकळतपणे तुमची एक्सरसाइज होणार आहे आणि तुमचं मानसिक, शारीरिक आरोग्य निश्चितच उत्तम राहणार आहे. कारण तुम्ही पाहता किती सुंदर काळं असं आकाश दिसते आणि हिरवीगार धरणी माता आणि तिला टेकलेलं आकाश, पण संपूर्ण ढग दाटून आल्यामुळं ते अगदी दृश्य खूप सुंदर दिसते. सह्याद्रीच्या कुशीत ह्या माझ्या छोट्याशा चॅनेलमधून
माझ्या मित्रमैत्रिणींना मी एकच संदेश देऊ शकते की स्वतःसाठी वेळ द्या, आनंद शोधा, आनंदाने जगायला शिका. आनंद शोधण्यासाठी फार स्वित्झर्लंड, अमेरिका, फॉरेनमध्ये जायची गरज नाही. आपल्याकडे जितके पैसे आहेत त्या पैशामध्येच त्या सगळ्या गोष्टींचाच वापर करून आपण हा असा आनंद शोधायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढील काम करण्यासाठी ही सर्व एनर्जी पुरते आणि आपलं आयुष्य हे अगदी छान होऊन जातं. आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह बाबी भरपूर आहेत, वाईट बाबी भरपूर आहेत, पण त्या वाईटामध्ये काय चांगलं आहे हे जर आपण शोधलं तर निश्चितच आपलं जीवन खूप सुंदर होऊ शकतं. कारण मित्रमैत्रिणींनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असंख्य दुःख असतात, पण माझं स्वतःचं असं मत आहे, मी प्रत्येक अवघड गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह शोधते. कितीही गोष्ट कठीण असू द्यात, कितीही प्रसंग अवघड असू द्यात, कितीही वाईट असू द्यात, त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा त्यामधून, आणि त्यामध्ये चांगली गोष्ट कोणती, पॉझिटिव्ह गोष्ट कोणती, हे जेव्हा आपण शोधू तेव्हा दुःख आपोआप कमी होतं आणि आपोआप आपण चांगल्या दिशेने विचार करायला लागतो. सर्वात प्रथम आपण पॉझिटिव्ह पाहिजे, आपण चांगला विचार, सकारात्मक विचार केला पाहिजे. निगेटिव्ह गोष्टी आपल्या जीवनामध्ये अनेक घडत असतात, पण त्या बाजूला सारून त्यातल्या चांगली गोष्ट काय आहे आणि आपण त्या पद्धतीनं विचार केला पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन अतिशय सुंदर आणि छान होईल. ह्या छोट्या छोट्या बाबीतून माझ्या मित्र, आवाज जरा कमी